Hello friends, welcome to my sniper trading channel. I think पाच ते 6 दिवसानंतर आपण सगळेजण भेटत आहोत. सध्या थोडं मी होमटाऊन व्हिजिट केली होती. सो त्यामुळे मला काही व्हिडिओज बनवता आले नाही, काही पोझिशन्स पण घेता आले नाहीत मला. ओके, लेट्स स्टार्ट फॉर द इंडियन मार्केट अनालिसिस. ओके, त्यापूर्वी आपण जर ग्लोबल सेंटिमेंट जर बघितले तर इराण इज नॉट रेडी टू मूव्ह बॅक. ओके, म्हणजे ट्रम्पने जी धमकी दिली होती की आम्ही त्यांच्या इंडस्ट्रियलायझेशन जे काय आहेत ते हमला करू, बट इराणने स्ट्रेट फॉरवर्ड सांगितले की जर समजा तुम्ही आमच्या औद्योगिक क्षेत्रावरती जर तुम्ही हमला करत असाल तर आम्ही UAE मध्ये जेवढे काही मेजर महत्वाच्या गोष्टी आहेत ते आम्ही डिस्ट्रॉय करू. 48 तासाचा अल्टिमेट दिला होता युएसने, बट इराण इज नॉट ऍक्सेप्टिंग दोज पॉइंट्स. आणि आजचं जर मार्केट बघितलं आणि काही दिवसांपूर्वी जर मार्केट बघितलं तर कंटिन्यूस डाऊन आहे. आपण लेवल्स पण मार्किंग केले होते की ह्या लेवलपर्यंत येऊ शकतं, हेतून थोडेसे पॉझिटिव्ह मुवमेंट्स येऊ शकतात. ठीक आहे, सो ऑलमोस्ट त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर ऑलमोस्ट तसे काही आपल्याला मुवमेंट्स तर बघायला दिसलेले आहेत, बट अजून निफ्टी स्टेबल दिसत नाहीये. ठीक आहे, ट्रम्पने मॉर्निंगला एक स्टेटमेंट रिलीज केलं की इराणशी खूप चांगली एक स्ट्रॉंग रिलेशन बिल्डअप करण्यासाठी आमचं डिस्कशन खूप चांगलं झालेलं आहे वगैरे. त्याच्यामुळे नंतर मग जर तुम्ही गोल्डच्या प्राइजेस ज्या पडत होत्या आणि गिफ्ट निफ्टी जरी बघितलं, जर समजा 1000 पॉईंट गॅप अप वगैरे असं दाखवत होतं, बट ट्रम्पच्या स्टेटमेंटवरती ट्रस्ट ठेवणं खूप अवघडच आहे. ठीक आहे, नाही सांगता येत काय होते, कारण त्याच्यामुळेच इतका म्हणजे फॉल चालू आहे. आज जवळपास FIsने इतके सेलिंग केले, नियर अबाउट आय थिंक 10 or 11,000 करोड. ओके, म्हणजे खूप खूप लॉस जे ह्या ठिकाणी जे म्हणजे बायला उतरले असेल, तो इथून ते इथपर्यंत जाण्याचा प्रवास माहित नाही आता तो कसा असेल. एकदम म्हणजे व्ही शेप रिकव्हरी असेल, सेम ॲज इट इज लाईक दॅट, किंवा खूप वेळ घेईल आणि मग रिकवर करेल. डोंट नो, नो वन कॅन प्रेडिक्ट दॅट मुवमेंट. बट लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन. आता सध्या आपली निफ्टी मोस्टली कोणत्या पॉइंटला आहे, जर समजा क्वार्टरली जर बघितला तर क्वार्टरली सेलिंग खूप स्ट्रॉंग झालेलं आहे, मंथली पण सेलिंग खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. ओके, आणि ही कॅन्डलच सांगते की किती शार्प सेलिंग आणि किती स्ट्रॉंग सेलिंग झाले. ऑलमोस्ट इथले सगळे बायर्स आता घाबरलेले आहेत ऑलमोस्ट. ठीक आहे, विकली जर बघितला तर विकली मध्ये आपल्याला जस्ट आत्ता जो लास्ट टाइम मी डिमांड झोन मार्किंग केलं होतं, जर नियर अबाउट 20,000-21,000च्या लेवलला, सध्या तरी मार्केट त्या लेवलच आहे, म्हणजे 20-22,000च्या लेवलला. हा जो गॅप होता ऑलमोस्ट इथे तर आलेला आहे. आता हा गॅप तोडून परत खाली डाऊन साइड आलेला आहे. निफ्टीला स्ट्रॉंग सपोर्ट जर म्हटला तर 18, 19, 20,000 हाच आहे. जर समजा निफ्टीमध्ये हे लेवल्स ब्रेक झाले तरची गोष्ट करतोय आम्ही. ही जी लेवल आहे ना 21,000, देन 21,000 ते टोटल 21,000ची ही कम्प्लीट रेंज, 22,000 ते 21,000 ही जी टोटल रेंज आहे, ही जर ब्रेक झाली तर मग ह्या पॉइंट पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट 20,000, 18,000 या लेवल पर्यंत निफ्टी येण्याचे हाय चान्सेस आहेत, जर समजा इराण आणि युएसचं जर वॉर सिच्युएशन जर कंट्रोलमध्ये नाही आली तर. कारण ऑलरेडी इंडियामध्ये थोडेसे काही प्रमाणात क्रॅशेस चालू आहेत गॅस रिलेटेड. ठीक आहे, सो मे बी आणि आज नरेंद्र मोदी म्हणजे आपले होम प्राईम मिनिस्टर यांचे स्टेटमेंट जर तुम्ही बघितला तर ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे आणि मे बी इन फ्युचर लॉकडाऊन सारखी समस्या येऊ शकते. दॅट वॉज द स्टेटमेंट फ्रॉम द प्राईम मिनिस्टर. ओके, so be prepared for it, and also I told you in last couple of videos, so don't ट्रेड विदाउट स्टॉप लॉस, किंवा तुम्ही मेजरली ट्रेड करूच नका या फ्लक्च्युएटिंग मार्केटमध्ये. ठीक आहे, आपण लेवल्स तर डिस्कस करूच, कारण स्ट्रॉंग लेवल्स माहिती असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग लेवल्स इम्पॉर्टन्स आहेत. ठीक आहे, आता 12 इयर्स म्हणजे 1 इयरचा टाइम फ्रेम बघा.
1 year टाइम फ्रेम झोन म्हणजे किती ह्या लेवललाच आहे. हाफ इयरली डिमांड झोन पण, हाफ इयरली डिमांड झोन पण वीकलीच्या डिमांड झोनला म्हणजे सॉरी मंथलीच्या डिमांड झोनला कोइन्साइड करतोय. ठीक आहे. हा क्वार्टरली डिमांड झोन आहे स्ट्रॉंग, हा क्वार्टरली डिमांड झोन आहे. इथे हा मंथलीचा डिमांड झोन एक म्हणजे हा पण एक क्वार्टरलीचा डिमांड झोन आहे. इथेच ह्या लेवललाच कोइन्साइड करतोय, तो आपला आहे वीकली वीकली डिमांड झोन, सॉरी मंथली. ठीक आहे. आणि हा हाफ इयरली डिमांड झोन ह्याला क्वार्टरलीला कोइन्साइड करतोय थोडासा. सो लेट सी आता तरी यम पॅटर्न तर क्रिएट झालेला आहे क्वार्टरली बेसिसवरती, आणि ह्या यम पॅटर्नची नेकलाईन ब्रेकआउट जर आली तर बेसिकली नंबर ऑफ पीपल्स हा शॉर्टला म्हणजे शॉर्ट सेलिंगच करतील आणि निफ्टीला ऑलमोस्ट 17-18 हजार पर्यंत येण्याचे ट्राय करतील. ओके, बट डोंट पॅनिक, प्रत्येक डीपला बाय करत जा. त्याचबरोबर आपण जे लेवल्स मार्किंग केले होते बघा, हा झोन होता, ह्या झोन मधनं रिॲक्शन आली थोडी. ठीक आहे, हा झोन त्याच्या सॉरी म्हणजे हा झोन मधनं एवढी काही मेजर रिॲक्शन आली नाही पण आली. आता बेसिकली हा इथून ते हा कम्प्लीट झोन आहे तसं बघायला गेलं तर, कारण हे कम्प्लीट बेस 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 आहे. ठीक आहे, ह्या बेसमध्ये तो ऑलरेडी ह्या झोन पासून चाललेला आहे म्हणजे हितला ह्या गॅप पासून चाललेला. ठीक आहे, तर तुम्ही बघितला बरोबर, या गॅप मधून चाललेलं आहे. त्या गॅप मधनं थोडीशी पॉझिटिव्ह मुवमेंट आली, बट डेफिनेटली आय टोल्ड यू इन प्रिव्हियस व्हिडिओज एज वेल, प्लीज चेक आउट माय प्लेलिस्ट फॉर द अनालिसिस, की निफ्टी मला डाऊनसाइडच दिसतोय. सो डाऊनसाइड गेलेलंच आहे. आणि आज निफ्टी काय पडलाय 700-800 पॉईंट, इट्स नॉट अ जोक मॅन. हा 600 पॉईंट पडलाय पण ऑलरेडी इट्स अ गॅप डाऊन मॅन, इट्स गॅप डाऊन. जवळपास 1000 पॉईंट पण म्हणू शकतो आपण, 1000 पॉईंट म्हणू शकतो का बघा ना, 23,000 ते 22,500, 23,000 ते 22,500 नाही, 1000 पॉईंट नाही, 700-800 पॉईंट तर आहेत. ठीक आहे, लेट्स गो विथ चेक बँक निफ्टी. निफ्टी बँक निफ्टी बँक काय म्हणते, ओ हो, ओके. लास्टली आपण हा एक डिमांड झोन मार्किंग केला होता, बट त्याचा ब्रेकडाऊन आलेला आहे, तो काही जरा सुद्धा चाललेला नाही. हा थोडाफार कसा चालायला पाहिलं होतं, कारण जर समजा तुम्ही बघितला आहे रेजिस्टन्स झोन होता आणि ह्या रेजिस्टन्स झोन मध्ये हा जो हॅमर झाला होता त्याने ऑलमोस्ट ब्रेकआउट दिला होता खूप स्ट्रॉंग, बट मेजरली तो डिमांड झोन तर काही वर्क झाला नाही, कारण डायरेक्ट गॅपडाऊनच झालाय हो. त्या झोनला गॅपडाऊन झाला आणि ऑलमोस्ट म्हणजे इतकं पॅनिक सेलिंग होतं की त्याच्यामध्ये डाऊन साइड तर आली. आणि हे कन्फर्म दिसतंय मला की बँक निफ्टी हे 48,000 या लेवल पर्यंत येणार. 48,000 या लेवल पर्यंत बँक निफ्टी येणार. ठीक आहे, लेट सी विथ अदर टाइम फ्रेम अनालिसिस की आपण आपले बाकीचे जे टाइम फ्रेम्स आहेत म्हणजे मंथली डेली, ते टाइम फ्रेम आपल्याला काय सांगतात एक्झॅक्टली. लेट्स अनालाइज फॉर द इयरली. येस, इयरली इट्स डिमांड झोन, इट्स अ इयरली डिमांड झोन आहे. येस, हाफ इयरली डिमांड झोन आहे. मार्केट सध्या हाफ इयरलीच्या डिमांड झोन मध्येच आहे. या इट इज इन क्वार्टरली डिमांड झोन, क्वार्टरली डिमांड झोन, हाफ इयरली आणि इयरली डिमांड झोन. ओके, मंथलीला काही नाहीये, वीकलीला येस वीकलीला आहे. आणि दिस इज अ गेम चेंजर पॉइंट होऊ शकतो. ठीक आहे, बँक निफ्टी जर समजा ह्या पॉइंट पासून रिकव्हर झाली ना, आय स्वेअर की बँक निफ्टी खरंच निफ्टीला पण वर घेऊन जाईल. आणि हा पॉइंट राहील की ह्या पॉइंट मध्ये एंट्री कशी करायची, तो एक मेजर पॉइंट राहिला. कारण आता सुद्धा ह्या पॉइंटला मला सुद्धा माहित नाही की एंट्री कोणत्या फॉर्मॅटमध्ये केली पाहिजे, कारण ज्या पद्धतीने शार्प सेलिंग झालेला आहे, ओके, ज्या फॉर्मॅटमध्ये शार्प सेलिंग झालेलं आहे, ह्याच्या अगेन्स्ट जे बाईंग झालं पाहिजे ते कदाचित स्लोअर होऊ शकतं असं मला डाऊट आहे. स्लोअर म्हणजे साइडवेज जाऊ शकतो, थोडस प्राइस एक्शन करू शकतो, मग वर जाऊ शकतो. हे एक पॉसिबिलिटी मला दिसते. दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की जर समजा क्रायसिस सगळे संपले, सँक्शन्स उठले, होमरोजचे जे काही इराणमधून जे काही नॅचरल गॅसेस देन ऑइल, हे ट्रान्झॅक्शन हे ट्रान्सफर जर चालू झालं अचानक म्हणजे या वीक मध्ये जर समजा, तर एक मात्र आहे की ह्या लेवलला आल्यानंतर इमिजिएट आपल्याला रिकव्हरी बघायला मिळेल. इमिजिएट म्हणजे जर एफ आय आणि डी आय जर समजा एवढं मार्केट इथपर्यंत पाळू शकतात, ठीक आहे, विकली बेसिसवरती जर समजा तुम्ही बघा इतके इमिजिएट जर मार्केट पडू शकतात,
इमिजिएट वर घेऊन जायला त्यांना काही सुद्धा लागणार नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की जर समजा झालं, जर समजा वॉर संपलं तर मग इमिजिएट एकदम म्हणजे फास्ट रिकव्हरी होणार आणि निफ्टीमध्ये सुद्धा सेम रिकव्हरी होणार. बट जर तसं नसेल तर मग साईडवेज जाऊन जाऊन मग मग हळूहळू अप जाणार. बट दिस इज व्हेरी गुड डिमांड झोन. हा डिमांड झोन चांगला आहे, डबल बॉटम आहे आणि प्राइस ऍक्शन पण खूप चांगली आहे यामध्ये. आणि ह्याच्या खाली मला तर डिमांड झोन अजून काही दिसत नाही, कारण ह्या लेवललाच म्हणजे हिथूनच प्राइस चालली आता सध्या इन चालली तर पाहिजे ह्या लेवल पासूनच. ठीक आहे, डाऊन साइडला तर काय नाही. जर समजा इमिजिएट रिकव्हरी करायची असेल ना, तर इमिजिएट रिकव्हरीसाठी त्याने काय केलं पाहिजे माहिती आहे काय, ह्या लेवलला त्याने एक बाईंग दाखवलं पाहिजे, एक चांगलं प्राइस ऍक्शन दाखवलं पाहिजे आणि ह्या प्राइस ऍक्शनचा त्याने एसएल हिट केला पाहिजे. म्हणजे ह्याच्या खाली प्राइस आली पाहिजे आणि एक हॅमर तयार केली पाहिजे इथे. तर आपण म्हणू शकतो की येस, इमिजिएट रिकव्हरी होऊ शकते, डायरेक्ट बाईंगला उतरायचं आपण. ओके, लेट्स गो फॉर द एचडीएफसी बँक. एचडीएफसी बँकेमध्ये सध्या क्रायसिस चालू आहेत. त्यांचे इंटरनल्स काही इश्यू असतील, आय डोंट नो अबाउट द न्यूज. बट एचडीएफसी बँक काय खाली आला, सीईओनेच त्यांच्या रिझिग्नेशन दिलं. एचडीएफसी बँक वाटलं नव्हतं इतका डाऊनसाइड येईल. हाफ इयरली जर बघितला, क्वार्टरली बघितला, मंथली बघितला, इट इज व्हेरी सरप्राइझिंग टू लाईक सी एचडीएफसी इज फॉलिंग लाईक रेड बाथ. खूप खूप शार्पली फॉलो म्हणजे डाऊनसाइड मुवमेंट चालू आहेत एचडीएफसी मध्ये. आणि एचडीएफसी मध्ये मेजरली सगळे लेवल्स ब्रेक व्हायला लागलेत. म्हणजे मी लॉंग टर्म साठी प्लॅन करत होते एचडीएफसी मध्ये, बट जोपर्यंत चांगले न्यूज येत नाही तोपर्यंत एचडीएफसी मध्ये. हा, बँक निफ्टी मध्ये बघा, हे ते तर आहेच, हा झोन आहे, इकडचे खालचे झोन आहे. ठीक आहे, मंथली झोन तर माझ्यासाठी हितलंच आहे. हा सगळा झोन आहे ऍक्च्युली खरं म्हटलं तर. ठीक आहे, क्वार्टरली झोन तर काही दिसत नाही मला. येस येस, दिस इज अ क्वार्टरली झोन, सॉरी, दिस इज अ क्वार्टरली झोन. हा क्वार्टरली झोन आहे, त्यामुळे क्वार्टरली झोनला कोइन्साइड करतोय. तर वीकली डिमांड झोन, वीकली डिमांड झोन म्हणजे इथं बघा ना, इथं तुम्हाला दिस बेस ड्रॉप, बेस रॅली, रॅली. सो दिस इज अ वीकली डिमांड झोन आणि मग डेलीच्या डिमांड झोनला आपली एंट्री भेटली पाहिजे आपल्याला इथे. ओके, ICICI. ओके, ICICI इज करंटली डिमांड झोन मधनं रिॲक्ट होऊन त्याचा एसएल हंट करून बघा, या डिमांड झोन मधनं पण प्राइस चालली, इथून पण प्राइस चालली. ठीक आहे, आणि आता तो बॉटमला हिट होतोय. आणि जर बँक निफ्टीने इथे सपोर्ट नाही केला ना, तर आयसीआयसीआय इथून डाऊन येऊन ह्या डिमांड झोन मधनं रिॲक्शन देणार. ह्या डिमांड झोन मधनं हे बघा, डेलीच्या ह्या डिमांड झोन मधनं रिॲक्शन देणार. ऑलमोस्ट इथं ऑलरेडी एकदा आला होता ऍग्री, बट ह्या डिमांड झोन मधून जर रिॲक्शन देणार, जर समजा त्याने ह्या लेवलचा एसएल हंट केला तरच सांगतोय मी तुम्हाला. ठीक आहे, पॅनिक सिच्युएशन अजून जर क्रिएट करायचं असेल तर तो अजून डाऊन साइड आहे ना, या डिमांड झोन मधून रिॲक्शन देणार. पण ऑलमोस्ट आता आयसीआयसीआय मध्ये ऑलमोस्ट म्हणजे तो त्याच्या बेस लेवलला तर आलेला आहे, म्हणजे चांगल्या लेवलला आलेला ऑलरेडी. वीकली डिमांड झोन आहे ना, वीकली डिमांड झोन आहे, त्याच्या खाली मग बेस आहे, त्याच्या खाली वीकली डिमांड झोन. तर हा खूपच बाहेर, हा पण खूप चांगला आहे डिमांड झोन, इथपर्यंत येऊ शकतो. डोंट नो, लेट सी. बँक निफ्टी वरती सगळं आहे, सगळं बँक निफ्टी वरती आहे. तर तसंही मी आयसीआयसीआय करत पण नाही, मला नॉट इंटरेस्टेड आहे. प्राइस स्ट्रक्चर एकदम थर्ड क्लास आहे माझ्यासाठी, कारण सगळं मध्येच काहीतरी गॅप अप गॅप डाऊन काहीतरी चालू आहे याच्यात. रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये बाईंग चालू आहे, सेलिंग चालू आहे, एक्झॅक्टली काय चालू आहे रिलायन्स मध्ये काही सुद्धा कळना झाले. तुम्ही जर बघितलात तर क्वार्टरली डिमांड झोन जो होता, हा ओके, दिस इज अ क्वार्टरली डिमांड झोन फॉर द रिलायन्स, राईट. Yeah, this is a quarterly demand zone. Okay, and ऑलमोस्ट विकली झोन पण त्याला कोइन्साइड करतोय. हा, दिस इज अ विकली झोन का, रॅली बेस बेस रॅली आहे याच्यामध्ये, विकली झोन पण कोइन्साइड करतोय. अँड नाऊ
आता ही प्राइस ऍक्शन जरा अंडरस्टँड करूया आपण. बरेच दिवस झालं मार्केट काय करते ते ह्या पॉइंटच्या अबव वर जाण्याचा ट्राय करते. ही एक लेवल जी आहे ह्याच्या वरती जाण्याचा ट्राय करते. मार्केट खूप वेळ इथं कन्सोलिडेट झालेलं आहे आणि मार्केटनं असं पण दाखवलंय की एक एक प्राइस ऍक्शन बघा इथे, ही एक हॅमर झाली. या हॅमर नंतर काय व्हायला पाहिलं होतं, बॅक टू बॅक ऍटलिस्ट 2-3 कॅन्डल नंतर ह्या सप्लाय झोनला ब्रेक करायला पाहिजे होतं, बट ब्रेक झालं नाही. ओके, देन ह्या 2 कॅन्डल नंतर ही जी काय हॅमर झाली ह्याच्यामध्ये हिडन सेलर्स ऍड झालेत असं मला दिसते. कारण मोस्ट ऑफ द टाइम काय झाले, ह्या पॉइंटला इथे इथे बऱ्याच जणांचा एसएल असणार आहे 1360 लेवलला, बरोबर. 1360 ह्या लेवलला बऱ्याच जणांचा एसएल असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक रिटेस्टला नंबर ऑफ लोक एंटर झाले असणार आहेत, नंबर ऑफ पीपल ऑप्शनला म्हणा किंवा आणि बाईंगला लॉंग साईडला एंटर झाले असणार. कारण हे प्राइस ऍक्शनच मला तशी दिसते अजून. म्हणजे जर झालं ना तिथे अशी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल होणार. आणि मी जे म्हणतोय, सो बेसिकली स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल होईल पण, आणि ह्या सप्लाय झोनला टच करून हे अशा पद्धतीची विक तयार करून खाली क्लोजिंग देईल, ते पण ह्या झोनच्या खाली. असं मला रिलायन्स मध्ये सध्या तरी पिक्चर दिसते. रिलायन्स मध्ये नो डाऊट बाईंग व्हायला पाहिजे होते. झोन चांगला आहे, रिलायन्सला चांगली ऑर्डर मिळाली आहे. युएस मध्ये जाऊन ऑइल फिल्टरिंग जो प्लांट आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट इवन म्हणजे मोस्टली रिलायन्सच कम्प्लिटली हँडल करणार आहे. आता त्याचे शेअर पर्सेंटेज युएस आणि रिलायन्स मध्ये किती आहेत आय डोंट नो अवेअर ऑफ दिट, बट सध्या तरी रिलायन्स ह्या मार्केटच्या कंडिशनमुळे सध्या साईडवेज चालू आहे. ठीक आहे, पण रिलायन्स खूप चांगल्या झोनमध्ये आलेला आहे. मी तर सध्या त्याला ह्या लेवलला सुद्धा वेट करतोय की ह्या लेवलला रिलायन्स आला पाहिजे यार, तर मजा आहे. 1200 1600 ह्या लेवलला, सॉरी 1600 1100 1160 वगैरे ह्या लेवलला रिलायन्स येणं गरजेचं असं मला वाटत होतं. बट लेट्स सी. बट मला तर प्राइस ऍक्शन मध्ये सध्या तेच दिसतंय की सध्या तरी तो ट्राय करतोय वर जाण्याचा आणि ह्या लेवलचा एसएल खाण्याचा. तुम्ही बघा ना, ह्या बाईंगच्या अगेन्स्ट सेलिंग खूप स्लो झालेलं आहे, ऍग्री. आणि ऑलरेडी विकली जर बघितलं, विकली मध्ये येस ही जी ग्रीन कॅन्डल केली त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचा एसएल खाल्ला, परत बाईंग सो हळूहळू म्हणजे चालू आहे सध्या. विकली स्ट्रॉंग सेलिंग कुठं नाहीये, विकलीला स्ट्रॉंग सेलिंगच नाही कुठे. आहे ते डेलीलाच आहे, एकदम ओरिजिन पॉइंटला आहे, त्याला अजून टचच झाले नाही ह्या लेवलला. लेट सी, उद्या जर गॅप अप वगैरे झाला ना रिलायन्स इथनं पडण्याची शक्यता आहे. मग हा, जर समजा ह्या झोनच्या वरती जर रिलायन्सची क्लोजिंग गेली ना, डॅम शुअर ह्या लेवलला जर रिलायन्स परत आला तर बिंदास उतरायचा आपण, बिंदास्त. ओके, मार्क द लेवल्स रिलायन्स साठी पण. सध्या तो त्याच्या सपोर्ट लेवलला ट्रेड करतोय. लेट्स सी, आयशा मोटर, नो, एसबीआय लाईफ इन्शुरन्स. माझ्यामध्ये विकली झोन मध्ये अच्छा अजून यायचंय, ह्या लेवलला यायचंय अजून. ऑलरेडी तो आलाय या झोन मध्ये ऍक्च्युली. हा विकली झोन आहे ना, या विकली झोनचा ब्रिज झालाय, बट कदाचित तो डाऊनसाइड याच. ओके, त्याच्या ओरिजिनला येणार. हा, दिस इज द डिमांड झोन, राईट. बट अगेन याच्या सप्लाय वरती डिपेंड आहे बाबा, हे सप्लाय किती स्ट्रॉंग आहे ना. ही प्राइस ऍक्शन तर खूप चांगली झाली, ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना इन्व्हॉल्व केलं या सपोर्ट लेवलला आणि सगळ्यांचे एसएल खाल्ले. दॅट्स व्हेरी गुड. बट आता इथे काय करतोय बघायला पाहिजे. इथे विकली झोन होता, बट तो काही एवढा वर्कआउट नाही झालेला. ठीक आहे, कारण त्याची प्राइस ऍक्शन पण काही एवढी खास नव्हती. यस, ऑल टाइम हायला गेलेला आहे, पण ऑल टाइम हायला जी प्राइस ऍक्शन घेऊन गेले तो ओरिजिन हित आहे.
सो मार्केट मोस्टली ह्या लेवलला यायचा ट्राय करेल, ह्या लेवलला येण्याचा ट्राय करेल एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये. ओके. आयशर मोटार, अरे यार प्रत्येक वेळी डिलीट करतोय मी तरी कसं काय राहते. ओके, आयशर मोटर तो त्याच्या सपोर्ट लेवलला सध्या ट्रेड करतोय, पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट हा संपणार आहे जो, ऑलमोस्ट संपणार आहे, कारण काही सुद्धा राहिलेलं नाही, तुटणार आहे, बिंदास तुटणार. लिहून घ्या तुम्ही, बिंदास्त तुटणार झोन. ठीक आहे, सध्या काही बोलाय नको आयशा मोटरमध्ये, आपण लेट सी. कारण माझ्यासाठी जे लेवल्स आहेत आयशा मोटरमध्ये ते डाऊनसाइड आहेत, म्हणजे इथे आहेत, इथे या लेवलवर मला एक स्ट्रॉंग, म्हणजे हीच एक लेवल दिसते ज्याच्यामध्ये मला थोडस म्हणजे बाईंग साइड दिसू शकते. ही एकदम लेवल आहे, पण ह्याच्यामध्ये कम्प्लीट बेस 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 आहे. म्हणजे कितपत स्ट्रॉंग डिमांड झोन आहे हे मला सांगता येत नाही सध्या तरी. ठीक आहे, स्ट्रॉंग डिमांड झोन आहे असं सांगता येत नाही. या हा, लोअर टाइम फ्रेमला गेलं तर डिमांड झोन आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा हा झोन आहे, हा हा झोन कोइन्साइड करतोय या झोनला डेलीच्या, पण ह्या डेलीच्या डिमांड झोनला किती तो सपोर्ट करेल डाऊट आहे थोडासा. स्ट्रॉंग तर आहे पण किती सपोर्ट करेल काय सांगता येत नाही. डेलीचा हा डिमांड झोन आहे, हा झोन एक आहे रॅली बेस रॅली, बट इथे रॅली दिसत नाही, इथं डायरेक्ट ड्रॉपच आहे. पण इथून रिॲक्शन येणार थोडीफार का असाला, कारण ऑलरेडी इथं ट्रेड करतोय, इथं येऊन सगळ्यांचं एसएल खाऊन थोडीशी काय असेल रिॲक्शन देईल. बट डेलीच्या ह्या डिमांड झोनला तो कसा रिॲक्ट करतोय ना, म्हणजे इथं जो प्राइस येणार आहे आता डेलीला ते स्लो स्लो स्लो, आता ही तर कशी फास्ट आली, इथे अशी कशी स्लो 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 आली पाहिजे, देन आय कॅन कन्फर्म लाईक दिस डेली डिमांड झोन कॅन वर्क इट. ओके, सो आय होप आपण बऱ्यापैकी अनालिसिस केलं आहे. मेजरली बँक निफ्टी, निफ्टी, रिलायन्स, एचडीएफसी सगळ्यात हायर स्टॉक्स आहेत, ठीक आहे, हाय वेटेज स्टॉक्स आहेत, जे की निफ्टी बँक निफ्टीला मूव हलवतात बेसिकली. म्हणजे त्यांचे मुवमेंट ह्यांच्यावरती डिपेंड असतात मेजरली, कारण वेटेज जास्त आहे त्यांच्यामध्ये. मी अजून पण असं प्लॅन करणार आहे आता, कारण आता मोस्ट ऑफ द मार्केट जे आहे खूप एकदम त्याच्या बेस लेवलला आलेलं आहे. सो बेसिकली असे काही स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आणि कदाचित जर असे आपल्याला स्ट्रॉंग हाय वेटेज निफ्टी 50 किंवा निफ्टी 100 मधले जर आपल्याला असे स्टॉक्स भेटले ना, तर आपण नक्की मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन की ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कशी करू शकतो आणि कोणत्या प्राइस ऍक्शनला आपण इन्व्हेस्ट करू शकतो. इनफॅक्ट मी सुद्धा ते प्लॅनिंग करूनच इन्व्हेस्टमेंट करणार आहे माझ्या अकाउंटमध्ये. ठीक आहे, मी सुद्धा ते इन्व्हेस्टमेंट करणार आहे चालू. सो लवकरच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेनच की एक्झॅक्टली कोणत्या पॉईंटला आपण बाय केलं पाहिजे. सध्या निफ्टी थोडंसं स्टेबल होते, ह्या विकली मध्ये काहीतरी डिसिजन झाला पाहिजे, सो वी कॅन प्लॅन इट फॉर व्हेरी गुड investment plan. Okay, so please like the video, share with your friends, subscribe the channel. See you again. Thank you. Bye bye. Take care.